संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव श्री संताची या चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे लोकपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विपुल आद्य गुरु जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे पृथ्वी तलावर कशासाठी अवतीर्ण होतात त्या संतांच्या अवतार कार्याची कारण मीमांसा सांगतात. प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची माई बाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 20व्या शतकातील महान संत सद्गुरु ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार उभा राहिलेले खाली बसलेले मागे बसलेले बाहेर बसलेले लांब बसलेले समोर बसलेले जवळ बसलेले गुडघेवर केलेले गुडघे टेकलेले जागे असलेले झोपी चाललेले जीवन आलेले उपाशी आलेले जे कीर्तनाला आले ते जे कधीच येत नसतात ते जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते जे आजच आले ते जे फक्त काल्याला येते ते आणि एवढा मोठा सप्तासुरी माहीत असून घरात पालती पडली ते सर्वांना सगळ्याला पुन्हा कशाला हे राहिलं ते राहिलं बरोबर आहे का नाही. त्यापेक्षा सुरुवातीला सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम. असा हा अद्यावतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह पुण्यभूमी पावन क्षेत्र चिंचवड नावाचं गाव आणि आपल्या या चिंचवड नावाच्या गावामध्ये भगवान मकरध्वज महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये मकरध्वज महाराजांच्या अर्थात या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला गेलेला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मला वाटतं किती वर्ष झाले 60 वर्ष
म्हणजे जवळजवळ किती बघा ना, 60 वर्ष जवळजवळ आमच्या जन्माच्या अगोदर 30-35 वर्षांना हा सप्ताह चालू आहे. आणि श्री संत भगवान बाबांनी या सप्ताहाचा प्रारंभ केलेला आहे आणि बाबांच्याच कृपा आशीर्वादानं हा सुंदर सप्ताह या ठिकाणी आयोजन केलं गेलं आहे. माझा योग चांगला आहे की या वर्षीच्या या 3ऱ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं आमचे हरिभक्ती परायण परमपूजनीय भागवताचार्य, रामायणाचार्य, सुंदर कीर्तनकार, आपल्या परिसरातील पुरुषोत्तम महाराज कोटुळे महाराजांच्या आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आपल्या गावातील सोमनाथ भाऊ बडे भाऊच्या आणि महाराजांच्या आयोजनातून म्हणा, त्यांच्या संपर्कातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. पुरुषोत्तम महाराजांनी आणि भाऊनी दादा मला फोन केला, म्हणले महाराज पहिला फोन तुम्हाला लावलेला आहे, तुमचा कोणता दिवस घालायचा सांगा. मी म्हणलं माझा 10वा सोडून कोणता घाला, काही अडचण येणार नाही. आणि योगानं हा 3रा दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. निमित्तानं आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहात. महाराष्ट्रातील रती महारथी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता एकाचं नाव घेतलं की एकाचं राहून जाईल, बरोबर आहे का? त्या बघा आलंच तरी त्यांचं हे असं होते, म्हणून एकाचं कुणाचं तरी राहून जाईल. सगळेच गुणीजन मंडळी जसं वगात येईल तसं तसं मी नाव घेत राहीन. आपल्या सर्वांना मनापासून कोटी कोटी प्रणाम. दोन्ही मृदंग वादक बसलेले काही मृदंग वादक आहेत, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात करूया. कारण एकाचं घेतलं तर एकाचं राहून जाईल, बरोबर आहे का नाही? सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने अभिवादन म्हणून आणि सेवेला सुरुवात. सजनाव चिंतनातला अभंग जो आहे तो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, महाराजांच्या गाथेतील आणि 4 चरणाचा. ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे माऊली या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. 4 चरणाचा अभंग आहे आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्यांचं अवतार कार्याची कारण मीमांसा काय ते सांगतात. याचा अर्थ काय तर संत महात्मे पृथ्वी तलावर नेमकं कशासाठी येतात त्याची कारण मीमांसा. तर महाराज म्हणतात संतांना स्वतःसाठी येण्यासाठी, स्वतःच काही चांगलं करण्यासाठी संत या ठिकाणी येत नाही. ते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी. आम्ही वैकुंठवासी, आम्ही मुळातले संत कुठलेत वैकुंठातले, मुळातले वैकुंठातले आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाशी, हेच कारण आहे काय बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. दुसरं काही करायचं नाही, जगावर उपकार करण्यासाठी संत इथं आले, त्यांना बाकी काही करायचं नाही. ज्ञानोबराय फार सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात देखे प्राप्तार्थ जरी जहाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी. ज्ञानोबराय म्हणतात फक्त तयारी कर्तव्याशी उरले लोका लागी, लोकांचं भलं करण्यासाठीच इथं आले. कोणी आले संत हिताहित जगाचे, जगाचं हित कशात आहे हे शोधून आले. म्हणून जगाच्या कल्याणा संताचे विभूती आणि देह कष्ट भीती परोपकारी. उपकारासाठी केले हे उपाय आणि येणे विन काय चाडा आम्हाला फक्त जगावर काय करायचे म्हणा. तू सांग, पैसे तू घेतो रान बटेल देतो का म्हणा, तू सांग काय सांगायचे काय घेते. उगाच घालून असे करते, जसे काय परीक्षेत असे करते बसल्या त्याला एक उगाच असा करायचा बसल्या मला वाटायचे त्याला लय कीर्तन कळते. सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी. कीर्तन झाले लोकांनी म्हणलं भाऊ त्या माणसाचं लय अभ्यास आहे, आम्हाला ते भय या काय करायचं सांगा काय हाणून घ्यावं सांगा. त्याच्यामुळे असे फ्रेश बसा बोलत तसा. चला संत या ठिकाणी येतात, त्यांना दुसरं काही करायचं नाही, फक्त काय करायचंय जगावर उपकार करायचे. तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी, त्यांना दुसरं काही करायचं नाही महाराज. आणि एक वाक्य लिहून ठेवा, ते दुसऱ्यासाठी जगतात म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात. काय म्हणतात? अधिकारी. एक वाक्य लिहून ठेवा, दुसऱ्यासाठी जगतात त्यांना अधिकारी म्हणतात, आणि जे स्वतःसाठी जगतात त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात. आलं का लक्षात? जे स्वतःसाठी जगते ते भ्रष्टाचारी आहेत आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते अधिकारी आहेत. संत हे अधिकारी आहेत. कशाच्या अधिकारीत असं जर विचारलं तर महाराज म्हणतात पंढरीचे वार करीन ते अधिकारी मोक्षाचे. संत हे मोक्षाचे अधिकारी आहेत महाराज, मोक्षाचे. ज्ञानोबाईवर म्हणतात काय कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. ज्ञानोबाई म्हणतात कुणाला मोक्ष द्यायचा
द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा हे हातात कुणाचे आहे? कुणाचे आहे? संतांच्या हातात आहे. त्यांनी ठरविलं नाही एखाद्याला मोक्ष द्यायचा आहे की देव पुन्हा मग त्याच्या फाईली इचकीत बसत नाही. फक्त त्यांनी सांगावा ह्या विनेकऱ्याला मोक्ष देऊन टाका. विनेकऱ्याने मागं काय केलंय बघायचं नाही, डायरेक्ट सही करायची फाईल पाठवून द्यायची. वा 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 वा. धरी तिच्या हाती संत कृपावंत, धरी तिच्या हाती संत कृपावंत, आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव त्यांचा लळा पाळतो. देव संतांच्या ऐकण्यातला आहे महाराज. याच्या पलीकडे जाऊन सांगू, पुरुषोत्तम महाराज ज्ञानोबा आहेत म्हणतात, संतांची दुसरी नुसती नजर जरी पडली तरी आयुष्याचं कल्याण होतं. हा दिठी वाज यावरी झळकली. नुसती नजर पडू द्या, संतांची जर नजर पडली तर आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. कारण देव त्यांच्या ऐकण्यातला आहे महाराज. एकटा देव कुणालाच मोक्ष देत नाही, संतांना अगोदर विचारलं जाते. म्हणून शब्द धारी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय महाराज. आणि हे अधिकारी त्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, किंवा जाळोनी संसार अंगणी. स्वतःचा संसार जाळून टाकला महाराज आणि वाढत हा पुण्य धर्म केला. म्हणजे ते स्वतःसाठी जगत नाहीत तर ते कुणासाठी जगतात? जगासाठी जगतात. आणि जगासाठी जगतात म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात. लक्षात आलं का? त्यांच्या तोंडातून शब्द गेला की देवाच्या बापाला शब्द पूर्ण करावा लागतो महाराज. बरोबर आहे का नाही? हो, संत वामन भाऊ महाराज होऊन गेले, वाचा सिद्धी होती महाराज. बरोबर आहे का नाही? वामन भाऊ म्हणजे वामन भाऊचे. आता त्यांच्यासारख्या किती मी मिशा ठेवल्या तरी काही उपयोग होईल का? काहीच नाही महाराज. किती मी लांबच्या मिशा ठेवायला लागले तर बायकोच बे नाही, काय उपयोग आहे सांगा बरं मिशाचा? म्हणून अलीकडच्या तरुण पिढीने मिशा ठेवायचं बंद केलं. आता बायकोच भेट नाही म्हणजे मिशा काय चहा फुकवायच्या काय कामाच्या सांगा बरं? 50% माणसाच्या मिशा फक्त चहा पुरवायच्या कामाच्या, काही कामाच्या. बायका भेटणार गेल्या तर काय करावं सांगा बरं महाराज? बाया भेटतात का महाराज सांगा? अजून तरी बरं आहे महाराज, अजून पोरच पुरी बघायला जातील. अजून पुरी पोरं बघायला आल्या नाहीत. 10-5 वर्षांना येणार आहेत. आणि जेव्हा पुरी पोरं बघा येते पुरी त्याच्यात म्हणाय बसतात, ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा तुम्ही. आणि कालेला प्रसादाला या. आता काय करता नाही, काहीला काहीच मिळणार नाही महाराज. काय करावं सांगा बरं? अवघड आहे. मला खरंच सांगा, बायांनी माणसं आंबट केलेत का नाही सांगा बरं? मोकळ्या म्हणणार मला बायकांनी, तुमचं काय आम्ही आंबट झालो होतो, तुमचं काय? एवढं तुम्ही तसे आम्ही नाही बसा आम्ही अशातला खेळ आहे. बरोबर आहे का नाही? सगळ्याच जवळजवळ फक्त म्हणायचं यांचं बरं आहे त्यांचं बरं आहे. कशा बरं आहे म्हणते पण खरं आहे का? बरं आहे पण खरं नाही ना महाराज सांगा. आम्ही दोघं जण त्या दिवशी मोटरसायकलीवर चाललो. आम्ही दोघं म्हणजे मै बायकून मी पुन्हा इचकायचे. लोकांना नाद आहे आपल्या भागात इचकायचं, त्याचं कसं आहे र असं म्हणायचं नाद. आम्ही दोघं म्हणजे मी मै बायकून मी मोटरसायकलीवर चाललो आणि बैल सजलेली होती. पोळ्याचा सण होता माऊली, पोळ्याचा. आणि आमच्या बायकून मला विचारलं आज काय मिळालं? पोळा. आणि काय असतं मिळालं? बैलाचा सण असतो. वा वा वा. जरा पुढे गेलो की म्हशी बघितल्या. आणि म्हशी बघितल्या मला म्हणते म्हशीने नसतो का सण? मिळालं हा झाली सक्रात. काय काय एवढं सांगून बी अजून रिअल झाली नाही तर आम्ही काय करू महाराज सांगा? काय काय नुसते बघत काहीच मिळ लागत नाही, हसत नाही. काय काय ते बिचारे लग्नाच्या दिवशी जे हसले ते कोण अजून हसले नाही. काय करावं सांगा? बारीक तोंड केलं आमच्या बायकोने. एवढा अपमान झाला ना तिचा महाराज. बरोबर आहे का नाही? सकाळ म्हणले म्हशीचं सण. आणि जरा तिच्या डोक्यात येतं ह्याचा अपमान करायचा, माझा जगन्नाथ महाराज माझा अपमान करायचा. जरा पुढे गेले गाडवं बघितले. गाडवं बघितले मला काय म्हणते भाऊ माहिती का? तुमचा पाहुणा. मला म्हणे तुमचा पाहुणा. मी राम राम सासरे बुवा राम राम. असं दाखवा चमकन छातीत मारावं लागेल सांगता नाही. हसत काय काय आवडा हसत नाहीत काय नाहीत मोकळ्या मनानं हसत जातात. तरी हसत जातात. जी माणसं मोकळ्या मनानं हसतात ती निर्मळ मनाची असतात. जी गालात हसतात ती प्युअर आपल्या गाठीची असतात. ही लक्षात ठेवा. आता लक्षात
लक्षात जाऊ दे. आता थोडे फ्रेश झाले. आपला मुद्दा हा चाललाय, आपला विषय हा चाललाय की संत हे दुसऱ्यासाठी जगत नाहीत, दुसऱ्यासाठी जगतात म्हणून त्यांच्या वाणीमध्ये ताकद आहे महाराज. ते वामन भाऊच्या जीवनातला प्रसंग आहे महाराज. महाराज ते वामन भाऊ त्या मानूर टाकळीला, दादा कुठं मानूर टाकळी, शिरूरच्या पलीकडे तुमचा त्या शिरूरच्या पलीकडे त्या मानूर टाकळीला वामन भाऊचा नारळी सप्ताह होता पुष्प महाराज. आणि नारळी सप्ताह असताना भाऊ असा मंडप द्यायचा होता. आणि मंडप द्यायचा, एक जणाच्या दुकानात मंडप यायला लागला, दुकानाच्या दारात. त्यानं त्या मंडपवाल्याला सांगितलं, मंडपवाल्याला म्हणलं, हो ते मंडप बाजूला घ्या, इथं आमचं दुकान आहे, यायला जायला माणसाला वाट राहू द्या. आणि ते म्हणले, हे वामन भाऊचा सप्ताह आहे, नारळी सप्ताह फिरता, आम्हाला काय करायचं म्हणे, ते मंडप बाजूला सोडा. आणि एक जण तो शिपाई मंडपवाला भाऊकडे गेला, वामन भाऊला म्हणला, भाऊ ते माणूस म्हणायला लागलाय की दारात मंडप लावू नका. भाऊची एवढी ताकद होती. भाऊ म्हणले, जाऊ द्या आपला मंडप बाजूला लावा, त्याला जायला रस्ता ठेवा. असं म्हणणं जीव जाणं सगळं जायला रस्ता ठेवा. विनोद नाही महाराज, जागेव मेला, जायला रस्ता, त्याच रस्त्यातून त्याचं मरण येईल. लक्षात आलं का बोलणं? विनोद नाही, हे घडलेले प्रसंग आहेत महाराज, घडलेले. हो, त्या चिंचोलीला गड आहे वामन भाऊचा. आपल्याकडे भगवान बाबा विषयी भरपूर माहिती, पण वामन भाऊ विषयी जरा कमी माहिती. त्या चिंचोलीतला एक माणूस वामन भाऊकडे गेला आणि म्हणला, भाऊ काही बी केलं तरी काही रान काही पिकत नाही बघा. वामन भाऊनी सांगितलं, असं कर, यावर्षी ज्वारी पेर, रान पिकणार आहे तुझं. आणि महाराज 2 एकर किती पोते होईल? सहज भाऊच्या मुखातून शब्द गेला. वामन भाऊ काय म्हणले विष्णू महाराज माहिती का? 100 पोते ज्वारी होईल 2 एकर मध्ये. किती? 2 एकर मध्ये 100 पोते ज्वारी. महाराज काय देवाला शब्द पूर्ण करावं होतं, माझ्या अंगावर काटा आला महाराज. आणि 2 एकर मध्ये 100 पोते ज्वारी झाली. भाऊनी सांगितलं, ज्वारी होईल, पण गडावर काय आणून देशील? ते म्हणला, भाऊ सगळा कडबा तुमच्या गाईला आणून देतो आणि ज्वारी मला ठेवतो. काही अडचण नाही म्हणजे, आम्ही संन्यासी, आम्हाला काय करायचे, गाई पुरता आलं तरी बस झालं. हे संन्यासीची लक्षण आहेत महाराज. बस झालं म्हणले आम्हाला. ठीक आहे म्हणले. आणि महाराज ज्या वेळेला कडव 100 पोती ज्वारी झाली, त्यानं कडबा गडावर दिला नाही. भाऊनी एक जणाला पाटील जायला नाऱ्या म्हणले, त्याला म्हणाव की त्या पाटलाला म्हणाव सगळी ज्वारी कडबा वरी आणून टाक गडावर. गेला म्हणा, होय पाटील, भाऊनी सांगितलं की सगळा कडबा गडावर आणून टाकायचा आहे. ते म्हणलं, येडायस का? असं कुणाच्या म्हणण्यावर काही बी होत असते का? म्या कष्ट केले, म्या जमीन पिकविली आणि कडबा तुम्ही घेणारे कोण? देत नाही म्हणला. जा. बिचारा सेवक होत, माऊली सेवक होत. आलं गडावून भाऊला म्हणला, भाऊ ते पाटील नाही देत म्हणले. भाऊ सरळ म्हणून गेले, जाऊ दे, नाही देऊ दे, जाईन जळून त्याच. गंजीला आगच लागली महाराज. गावा एवढी गंज असेल, 100 पोते कडबा म्हणले किती, ज्वारी म्हणले किती, एवढी गंज असेल, या चिचवणी एवढी गंजच चट जळून गेली महाराज सगळी. आताच्या महाराजाला मनभर म्हणा. आता आमच्यासारख्या महाराज, आता महाराज जळण असा विनोद आहे का हा? सांगा बरं महाराज. ती वाचा सिद्धी होती ना, त्यांच्या तोंडात ती ताकद होती, कारण ते स्वतःसाठी जगत नव्हते, तर ते कुणासाठी जगत होते? बोला पटकन. समाजासाठी जगत होते, दुसऱ्यासाठी जगत होते. आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते अधिकारी असतात, म्हणून संत अधिकारी. आलं का लक्षात? बोलू अधिकारी एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, संत इथं आले ते कशासाठी आले? जगावर, बोला की जगावर उपकार करण्यासाठी आले. पण एक लक्षात ठेवा, ज्याची त्याची बोलायची इथं इकून तिकून एखादा शब्द व्हायला तर मध्ये इचक तू सगळं हो ना. इथं कोणाची आहे नाही, कुठला कीर्तनाचा आला तर कंपनीचा फुसका मार. आणि तू मध्ये काय कालच्या कीर्तनात 2 पोरं बोलले, मग 1000 रुपये काढले. 1000 रुपये कमी कशा घे? पोरा नाही का बोलले? पण तुमच्यातले तुला कशाला आणले? मग इकडे लक्ष द्या. विनोदाचा भाग सोडा, आपला विषय चाललाय. संत कोण आहेत? अधिकारी. संत कोण आहेत? बोला पटकन बोला. कोण आहेत? अधिकारी. आणि ते इथं आले कशासाठी? उपकारासाठी. पण ज्याची त्याची पद्धत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते महाराज. बरोबर आहे का नाही? हे भागवताचार्य वृंदावनला हरिद्वारला राहणारे असतात का नाही गोविंद महाराज, ही त्यांची वेगळीच पद्धत असते महाराज. बरोबर आहे का नाही? ते तिकडं गेले, तिकडं आले की मग ते जय हरी रामकृष्ण हरी म्हणत नाहीत, राधे राधे. बरोबर आहे का नाही? त्यांची टीका आहे
पद्धत आहे महाराज. भागवत 15-20 मिनिटं सांगायचे की राधे राधे, ती त्यांची पद्धत आहे. रामायणकार जय सियाराम अशी त्यांची पद्धत आहे. आपल्या कीर्तनाची 10-15 मिनिटं झालं की विठ्ठल विठ्ठल, बरोबर आहे का नाही महाराज? ही पद्धत आहे. ज्याची अवकीर्तनाची पद्धत आहे काय, वक्त्यानं अभंग निवडायचा, त्या अभंगाच्या दिशेनं चिंतन करायचं, बरोबर आहे का नाही? टाळकऱ्यांनी काय करायचं, विषयाला अनुसरून प्रमाण द्यायचे, बरोबर आहे का नाही महाराज? आणि पुन्हा प्रमाण सुद्धा प्रमाणात द्यायचे. बरोबर आहे का नाही? गाय वाजविणाऱ्यानं काय करायचं, समर्पक वाजवायचं, अधून मधून थाप द्यायची. ऐकणाऱ्याने काय करायचं, ध्यान देऊन मांड्या घालून ऐकायचं, बरोबर आहे का नाही महाराज? पद्धत आहे कीर्तनाची, मांड्या घालून कीर्तन ऐकावं. एखाद्याला वयामानानं म्हणा अडचण असेल तर ती गोष्ट वेगळी, पण पद्धत कशी, कीर्तन कसं ऐकलं पाहिजे, मांडे घालून. ही कीर्तनाची काय झाली, पद्धत आहे. तशी संत इथं उपकार करण्यासाठीच आले, पण त्यांची पद्धत आहे काय, त्यांनी पद्धत वापरली. अहो कसं असतंय, आता हे आमचा रामेश्वर बरोबर थोटी, त्याला मी बोलून घेतले, हे इकडे, ते म्हणला का इकडे, मला तुझ्यावर उपकार करायचा आहे. ही पद्धत आहे का, ही पद्धत आहे का सांगा बरं महाराज? ही बोलण्याची पद्धत आहे का? नाही ना महाराज. पद्धत तुम्हाला जरा खाली येऊन सांगू का, पण चुकीचं बोलणार नाही, व्यवहारात येऊन सांगतो पण चुकीचं नाही. असं एक जण माणूस दारात घे पोरग उभा होतं आणि ते पोराला म्हणलं, ए तुझा बाप कुठे गेला, ही झाली पद्धत, बरोबर आहे का नाही? त्याला त्याच भाषेत म्हणलं, ए त्या माईचा नवरा कुठे गेला. काय चुकलं काय, होय चुकलं काय, काय चुकलंय काही? तुझा बाप म्हणजे मी बापच, आणि तुझ्या माईचा नवरा म्हणजे मी काय, माईचा नवरा म्हणजे मी कोण होतो, बापच ना. मग चुकलं कुठं, पद्धत चुकली ना महाराज, बरोबर आहे का नाही? तुझा बाप कुठं गेला, ही सरळ सरळ काय झाली, पद्धत झाली. पण माईचा नवरा ही का पद्धत आहे, पद्धत नाही. तसं संत उपकार करण्यासाठीच आले, पण त्यांनी पद्धत कोणती वापरली, पद्धत वापरली माय बापाची. नाही तर ह्या बंगाला चाली लावूनच कठीण जातं बोलले. हो, एक जण थाईची चाल म्हणा पुढे आला, तुम्ही संत माय बाप मा मला असं करा, माय बाप एककडे म्हणा, कृपावंत एककडे म्हणा. ते मला महाराज बाप टाळी बसत नाही, माय तालात येत नाही, करायचं कसं याचा गोंधळ होत या अभंगात. अभंगाच्या मी शिवभोळा चक्रवर्ती अभंग घेतला होता शिवरात्रीच्या दिवशी. मी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, भजन्या माग म्हणला शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. काय करावा करावा सांगा. त्याच्यामुळे महाराज वेगवेगळे या अभंगाला चाली लावलं जातं. महाराज म्हणतात संत उपकार करण्यासाठी आले, पण उपकार करण्याची पद्धत वापरली माय बापाची. कुणाची पद्धत वापरली, बोला तुम्ही, माय बापाची. माय बापाची काय पद्धत आहे महाराज, त्याचं ज्ञानोबा सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात, जैसा का स्वभाव माय बापांचा, आपत्य जरी बोले बोबडी वाचा, अधिक चितयाचा संतोष अति. ज्ञानोबराय म्हणतात माय बापाचा स्वभाव आहे कोणता, आपत्य जरी बोले बोबडी वाचा. लेकरू बोबड जरी बोललं तरी मायबाप त्याला काय म्हणतात, अहो त्याचं कौतुक करतात ना, मायबाप आहेत ना ते. आपले मायबाप जसे असेल तसे, जैसी तैसी माय बरी, आणि मानाला त्या माना येरी. काळी असू दे, आंधळी असू दे, लंगडी असू दे, खुळी असू दे, आपली माय आहे ना ती महाराज, आपली माय ती. अहो येर परावी ज्ञानोबा म्हणले, रंबे होणी बरविया, रंबेपेक्षा बी चांगले असतील, पण लेकराला काय घेणं दे रे, लेकराला कोण महत्वाची, आई महत्वाची ना महाराज, त्याला बाकीच्या काय घेणं दे नाही. म्हणून संत महात्म्यांनी उपकारच केले, पण उपकार करण्याची पद्धत मायबापाची वापरली. मायबाप गोड बोलून घेतात, बरोबर आहे का नाही महाराज? आणि देव त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी जर ठरविलं हे करायचंय तर पाळी पंढरी ना लळा त्यांचा, देव त्यांचा लळा पाळायला लागला ना महाराज. त्यांच्या मुखातून फक्त शब्द जायला अवकाश आहे की लगेच देव. आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. महत्वाची गोष्ट आहे की संत महात्मे त्यांच्या मर्जीनं जन्माला येतात आणि त्यांना जेव्हा वाटन तेव्हा जातात. लक्षात आलं का बोलणं? तुका म्हणे आम्हा देवाचा संगात, कारण देवाचे संस्कृतीत न दे आणि नाही विसंबत येरा. त्यांच्या मनात आलं ना एकही, पण संतांची नजर पडली की चांगलं होते गोष्ट खरी, पण संतांच्या लवकर मनातच येत नाही महाराज. लक्षात आलं का बोल? संतांच्या लवकर
मनात येत नाही, आणि मनात आलं की आयुष्याचं कल्याण करून टाकतात. हा अधिकार आहे महाराज त्यांचा. त्यांच्या फक्त ध्यानात येत नाही महाराज, लवकर मनात येत नाही. आणि एखाद्या तुम्हाला काय सांगा महाराज, की त्यांची ताकद एवढी की त्यांना वाटलं ना आता आपल्याला संपवायचंय, जायचंय, लगेच जाणार महाराज. आणि वाटलं ना यायचंय, लगेच येणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा काळ म्हणजे संत भगवान बाबाच्या पुण्यतिथीचाच काळ आहे, बरोबर आहे का नाही महाराज? आता हे भगवान बाबाच्या पुण्यतिथीचे सत्य कालपासून सुरू झाले. संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ अधिकारी पुरुष होऊन गेले महाराज. हे सामान्य नाहीत, बरोबर आहे का? बरोबर आहे का? काय अधिकारी आहेत ना महाराज, सामान्य आहेत का? तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. भगवान बाबाचं वास्तव्य धुम्यागडावर, जुन्या काळातला शब्द, त्याला भगवानगड अलीकडचे यशवंतराव चव्हाणांनी नाव दिले, नाही तर त्याचं खरं नाव काय महाराज? धुम्यागडच म्हणायचं, धौम्यगड, बरोबर आहे? धौम्यगड शब्द आहे, पण अडाणी लोक धुम्यागड म्हणतात आपलं. हो, भागा आता ते असत आहेत ना महाराज, नाही तर ते आता 3 वर्षाला येतो. तो महिना कोणता? हा, जोड्याचा, बरोबर आहे का नाही? त्याला शास्त्रातला शब्द त्याला पुरुषोत्तम मास म्हणते. कोणता मास? पुरुषोत्तम मास. शिकलेले लोक त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, जरा कमी शिकलेले लोक त्याला अधिक मास म्हणतात, आणि आपले मोकार पिढ्या फुके दोंड्याचा महिना म्हणते. पद्धतीत म्हणजे तसं धुम्यागड हे आपल्यातला शब्द, पण खरं नाव धौम्यगड असे. अलीकड त्याचं नाव भगवानगड झालं. भगवानगड गड कुठं? खरवंडीच्या जवळ, बरोबर आहे का नाही? आणि वामन भाऊचं वास्तव्य, वामन भाऊ राहायला चिंचोलीला, आष्टी तालुक्यात, बरोबर आहे का नाही महाराज? चिंचोलीला, तिथं गहिनीनाथ गडावर वामन भाऊचं वास्तव्य. तुमच्या महत्वाचं माहितीसाठी सांगतो, वामन भाऊ भगवान बाबाला वरिष्ठ, भगवान बाबाला वडील होते महाराज, मोठे होते. आणि अधिकार हा होता की वामन भाऊ भगवान बाबाला बी भग्याशी बोलत नव्हते, एवढा अधिकार होता महाराज. आपल्याला जमन का? जमन का? एखाद्याला नुसतं यांच्या लात लागू द्या, कधी थोबाड तोंडे होई पालिका, जमन का महाराज आपल्याला? सांगा बरं. अवघड आहे ना महाराज. वामन भाऊ भगवान बाबाला सुद्धा भाग्या म्हणायचे, एवढा अधिकार. दोघं सख्खे माऊस भाऊ महाराज, हे अधिकार आहे त्यांचा. तुम्हाला पुढे सांगतो, हे दोघं जण 2 गडावर राहायचे. पण एक काळ असा आला महाराज, सहजच भगवान बाबा त्या ठिकाणी गडावर आपल्या ज्ञानेश्वरी वाचित बसले होते. आणि ज्ञानेश्वरी वाचित बसत असताना अचानक महाराज काय गहिनीनाथ गडा वामन भाऊला हुकी आली, आणि वामन भाऊचे डोळे पाणावले. वामन भाऊनी लगेच सांगितलं की टांग्या काढावर. काढला टांग्या, बसले, आणि डायरेक्ट भगवान गडावर आले. कोण? वामन भाऊ. टांग्याचा आवाज ऐकला, वामन भाऊनी बघितलं भगवान बाबा ज्ञानेश्वरी वाचते. ज्ञानेश्वरी वाचत असताना वामन भाऊला, तुम्ही ऐका, डोळे भरून येतील, वामन भाऊला बघितल्या बरोबर भगवान बाबा ज्ञानेश्वरी बाजूला साडली. देव सारावे परते संत पूजावे हरते. ज्ञानेश्वरी बाजूला सोडली, आणि पळत पळत जाऊन वामन भाऊच्या चरणावर भगवान बाबांनी लोटांगण घातलं. भाऊ, तुम्ही आज हे केलं. काही जर निरोप असता तर गड्याच्या हाती मला पाठवला असता, तर मी गडावर आलो असतो, गहिनीनाथ गडावर. तुम्ही इकडे कसं काही नक्की? कडक महात्मा वामन भाऊचे डोळे पाणावले आणि सांगितलं, बघ्या, सहजच तुझी आठवण झाली रे मला, आणि म्हणून तुझ्या भेटीला मी इथं आलो. एकमेकाच्या पाया पडली, ही लक्षण आहेत मोठ्या माणसाचे महाराज. आता आपल्याला एखाद्याच्या पाया पडाय म्हणले की जीवर गेला, कापायण्या देऊन होते, आणि पुन्हा आपणच प्रमाण म्हणतो का नाही? बरोबर आहे. पाया पडे जन एकमेक, अधिकार होता महाराज. पाया पडल्याबरोबर महाराज मिठी मारली भगवान बाबांनी वामन भाऊला. खोलीमध्ये नेलं, बसले दोघं जण गप्पा मारित असताना सहज भगवान बाबा म्हणले, भाऊ, आज कस काय माझ्याकडे येणं केलं? असं म्हणल्याबरोबर महाराज वामन भाऊचे डोळे पाणवले आणि सांगितलं, भग्या, मला असं वाटायला लागलंय की आता झालं, आता भरपूर झालंय. दोघा संतांची चर्चा आहे. मला असं वाटायला लागलंय की आता आपलं ओळखावा आणि जावा. कशासाठी सांगवले? मरण त्यांच्या हातात, याच्यासाठी. त्यांच्यात मान्यवर असते, त्यांना काळ काहीच करीत नाही महाराज. मला जावं वाटायला लागलंय. असं म्हणल्याबरोबर भगवान बाबाने वामन भाऊचे पाय धरले, सांगितलं, भाऊ, नाही, तुम्ही जर गेलात तर कसं होईल? तुमच्या अगोदर मला जाऊ द्या, तुमच्या अगोदर मला जाऊ द्या. असं म्हणले वामन भाऊनी सांगितलं, बघ्या, नाही, अरे मोठा मी आहे, अगोदर मी गेलं पाहिजे, नंतर तो. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, ज्ञानोबराच्या जीवनात हाच प्रसंग आहे. त्या दोघा जणांचं ठरलं, म्हणले आता काय करायचं? वामन भाऊनी मधला मार्ग काढला. भाऊ वामन भाऊ म्हणले, असं करू, आपण दोघं संगत जाऊ. आणि तारीख ठरली,
पौष पौर्णिमा उद्याची येणारी 28-29 ला कीर्तन आहे महाराजांचं. ती तारीख 12 जणांच्या जाण्याची ठरली होती महाराज अगोदर. पौष उद्या पौर्णिमेला म्हणले जायचं आपल्याला, आता राहायचं नाही. पण पुन्हा भगवान बाबा म्हणले नाही भाऊ, दोघं जर सोबत गेलो अडाणी समाज आहे उघडा पडेल. मग म्हणले काय करायचं? वामन भाऊनी सांगितलं काय करायचं? भगवान बाबा म्हणले असं करू, अगोदर मी जातो आणि माझ्या नंतर 8 दिवसांनी तुम्ही या. ते गडावर बसल्यावर तारीख ठरलेली आणि बरोबर पौष पौर्णिमेला भगवान बाबा आणि तिथून पुढे बरोबर 8व्या दिवशी वामन भाऊ गेले. बघा तुम्ही तारीख, 29 तारीख भगवान बाबा जाण्याची, 30, 31, 1, 2, 3, 4 आणि 5 तारखेला वामन भाऊची पुण्यतिथी. अलग लक्षात तुमचं? म्हणजे कशासाठी सांगायला लागलो मी? त्यांच्या हातात आहे कधी यायचं कधी जायचं, हाही त्यांची काळावर सुद्धा शब्द चालू शकते एवढे अधिकारी आहेत महाराज. म्हणून त्यांना शब्द वापरलाय तुम्ही संत माय बाप. तुम्ही हा शब्द आदरार्थी वापरलाय. तुम्ही संत आहेत, माय बाप आहेत. कुणाला संत म्हणायचं? ऋषी कुणाला म्हणायचं? मुनी कुणाला म्हणायचं? ज्यांना जीवनात काहीच साधायचं नाही त्यांना साधू म्हणायचं. ज्यांनी शेवटच्या अंतापर्यंत सहन करतात त्यांना संत म्हणायचं. ज्यांनी संसाराविषयी कायमचं मौन धरलंय त्यांना मुनी म्हणायचं. आणि ज्यांनी संसारावर कायमचे रुसले त्यांना ऋषी म्हणायचं. त्यांना काही घेणं देणं. म्हणून आदर केला तुम्ही संत माय बाप. तुम्ही मायबाप आहे. आणि जन्म देणारे बी कोण असतात? आपले मायबापच आहे. पण जन्म देणाऱ्या मायबापामध्ये सांभाळतात. कोण म्हणतं सांभाळीत नाही? पण माय बापे सांभाळीती, पण लोभा कारणे पाळीती. मायबाप तुमचा माझा सांभाळ करतात, पण मायबाप लोभासाठी सांभाळ करतात. बरोबर आहे का नाही महाराज? की चांगलं होईल याच्यासाठी सांभाळ करतात. पण लक्षात घ्या, कोण म्हणतं सांभाळीत नाही? माय बापे पिंड पाळीला माया. मायबाप सांभाळतात की, पण माय बापाजवळ तेवढी पावर नाही भाऊ. कोणती? की जन्म मरणाच्या फेऱ्यातून पलीकडे टाकण्याची पावर मायबापात आहे का? नाही. म्हणून जन्म मरण जाया संत संग, ही ताकद फक्त संतामध्ये, दुसऱ्यामध्ये ही ताकद नाही महाराज. आहे का ताकद? ही नाही ना. सांभाळतात आपले मायबाप, पण जन्म मरणाच्या फेऱ्यातून पलीकडे मायबाप निघू शकत नाही. त्याच्यासाठी संतांचीच गरज लागते महाराज. लक्षात आलं का बोलणं माझं? आणि त्यांनी वसाच घेतलेला आहे की लोकांचं चांगलं करायचं, ह्याच्या पलीकडे दुसरं त्यांना काही करायचंही नाही महाराज. म्हणून मायबाप सांभाळतात, पण मायबापाकडे जन्म मरणाच्या फेऱ्यातून पलीकडे न्यायची ताकद नाही. आणि ती ताकद संतांमध्ये असल्यामुळं त्यांना विशेषण दादा लावले, ते कृपावंत आहेत. तुम्ही संत मायबाप कोण? कृपावंत. कृपावंत शब्दाचा अर्थ काय आहे? कृपावंत शब्दाचा अर्थ आहे संत महात्मे हे कृपा पाळू नयेत. काय पाळू नयेत? कृपा. कोण काय पाळू नये तो कोण काय पाळू नये महाराज. बरोबर आहे का नाही? प्रत्येक जण कुणी काय पाळू नये काय सांगता येते. बरोबर आहे का नाही महाराज? काही माणसं जमीन पाळू नयेत, 500-500 एकर जमीन आहे. काही माणसं जनावर पाळू नयेत, आहे का नाही? काही माणसं पैसा पाळू नयेत. माणसं म्हणतात ना ते माणूस लय पैसा पाळू नये बरं का, म्हणतात का नाही माणसं? हो. काही माणसं तर माणसंच पाळू नयेत. आहे का नाही सांगा? ती काही माणसं काय पाळू नयेत? माणसं पाळू नयेत. काही माणसं जनावर पाळू नयेत, काही माणसं पैसा पाळू, काही माणसं हत्यार पाळू नयेत. बरोबर आहे का नाही? 12 महिने 24 तास तिच्या चाकू घेऊन हिंडणारे माणसं आहेत का नाही सांगा? 12 महिने 24 तास काय करते खिशात? आहे का नाही सांगा? मग उगाच आहे काय? आणि आपल्यासारखे डिलेवून राहून शकतोय काय? कायम स्वरूपी हत्यार असल्यावर विरोधकाची काय हिंमत आहे नादी लागायला? सांगा बरं. ना हिंमत आहे काही? काहीच नाही. अहो सरळ माणसं म्हणतात ना, हे येड्या कशाला नादी लागला असतं त्याच्याजवळ अडकीत आहे. अडकीत त्याला जर एवढे माणसं देते तर हत्यार संघ असले काय हिंमत आहे विरोधकाची समोर यायची महाराज? सांगा बरं. महाराज म्हणले आम्ही बी हत्यार पाळून. कोणतं? ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. एम ए कुळगोत्रवर लिहिले काय करतो काय आमच्यापाशी आम्ही हत्यार पाळू नये. लक्षात आलं का बोलणं? काही माणसं हत्यार पाळू नयेत, काही माणसं जमीन पाळू नयेत, पण इकडे लक्ष द्या, आमचे संत कायम स्वरूपी कृपा पाळू नये. कायम स्वरूपी कृपा पाळू नयेत महाराज. माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून शब्द येतात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन.
महाराज म्हणतात की ती कृपावंत आहेत. कसे कृपावंत आहेत? कृपा पाळून आहेत आणि त्याने कृपा एका येऊ केली की आयुष्याचं कल्याण करून टाकतात महाराज. आणि कुणावर बी करू द्या, मग तिथं विषय नाही. त्यांनी कृपा केली आणि स्त्रियेचा तो केला पुरुष. त्यांनी ओझर सांगत राहतो फक्त त्यांनी कृपा केली आणि महाराज मेले माणूस जिथे मेलेला माणूस जिवंत केलं महाराज. त्यांच्या कृपेची ताकद आहे महाराज. मेलेला माणूस माहिती तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई असे सगळे जण रस्त्याने जात होते आणि तिकडून एक प्रेत यात्रा आली. लक्ष देऊन ऐका सगळे महाराज मंडळी वगैरे. प्रेत यात्रा आली आणि प्रेत यात्रा आल्याबरोबर महाराज ती बाई सती जायची पद्धत त्या काळातली. बांगड्या भरल्या, हिरवा चुडा, कपाळ भर कुंकू, हिरवं पातळ घातलेलं. आणि महाराज बाईने बघितलं कुणीतरी महाराज दिसतात. बाई सहज गेली ज्ञानेश्वर महाराजाच्या पाया पडली. पाया पडल्याबरोबर महाराज माऊलीच्या मुखातून सहज शब्द गेला, सौभाग्यवती भव. असं म्हणल्याबरोबर बाई हसली. हसल्याबरोबर ज्ञानोबा राग आला. ज्ञानोबा म्हणजे काय झालं हसायला? बाई हसल्या. ते गाताचे महाराज होते का? हसली की काय तुमचा व्हॉट्सअप नंबर असले होते होते अधिकारी होते ना महाराज. म्हणजे माझ्या बोलण्याचा विषय तसाच होता म्हणा. विनोद असा सहज झाला पाहिजे महाराज आणि ते असा नकळत झाला पाहिजे. बाई हसल्याबरोबर माऊली म्हणजे काय झालं हसायला? म्हणजे माऊली काय आशीर्वाद दिलाय? म्हणले सौभाग्यवती भव. म्हणले तुम्ही आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण या जन्माचा का पुढच्या जन्मातला? म्हणले असं का? म्हणजे ही जी प्रेत यात्रा चालली ती माझ्या नवऱ्याची चालली. निवृत्तीनाथ म्हणले हे महात्मे थे ज्ञानेश्वर महाराज आहे, त्यांच्या मुखातला शब्द खोटा होत नाही. माऊली जरा दाखवा तुमची किमया. आणि माऊली तिथे गेल्याबरोबर माऊली म्हणले ते मेलय का? म्हणले मेलय नाही, झोपलंय म्हणले. ते उठा म्हणल्याबरोबर महाराज उठा. सच्चिदानंद बाबा म्हणल्याबरोबर सच्चिदानंद सच्चिदानंद. आणि तटा तटा तुटती बंद. झोपेतून माणूस उठावा असे उठले महाराज. निळवरायचं प्रमाण आहे सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद. आता जुने प्रमाण राहिलेच नाहीत महाराज. ह्याला चांगल्या दिंडी जावं लागतं जगन्नाथ महाराज. ह्याला चांगल्या दिंडी जावं लागतं तेव्हा जुने. आता जागा रे भाई आता जागा रे भाई. हे जागल्या नावाचं प्रकरण. कोणतं प्रकरण म्हणायचं याला? जागल्या. गातो वासुदेव मी ऐका. हे वासुदेव आंधळ्या पांगळ्याचा अशी प्रकरणच राहिले नाहीत महाराज. एक प्रकरण तुम्हाला आठवत असेल पुरुषोत्तम महाराज लोक पिंगळा नावाचं प्रकरण म्हणतो होतं का नाही महाराज? बरोबर आहे का? हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं म्हणजे महाराज नाही सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा येता जनार्दनी आमुचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोलो तो कैसा पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा नावाचं प्रकरण आहे महाराज. पिंगळा नावाचं त्याला चांगल्या दिंडीत गेलं की असे वासुदेवाचं प्रकरण, जागल्याचं प्रकरण, पिंगळा नावाचं प्रकरण असे प्रकरण आहे का भेटतात. त्यामुळे चांगली दिंडी बघून जायचं महाराज. अहो उठले महाराज. झोपेतून माणूस उठावा असे सच्चिदानंद बाबा उठले. बरोबर आहे का नाही महाराज? सांगा. मेले माणूस ही त्यांच्या कृपेची ताकद आहे महाराज. अहो देवापेक्षा एक काकण जास्त एक संत. देवानं धार काढली, बैल धुईतो नंदागरी. जिवंत बैलाची धार काढली, पण आमच्या तुकाराम महाराजांनी बेलेश्वरा ते पूजिले नंदीचे काढिले. हा अधिकार दगडाच्या नंदीतूनच महाराज धार काढली. हा संतांचा अधिकार आहे महाराज. सोपे का काय महाराज? सोपं नाही. म्हणून ते कृपावंत आहेत महाराज. त्यांनी फक्त नजर टाकावी. त्यांच्या नजरेत टाकत आहे. आम्ही नजर टाकली वाटोळ झालं म्हणून समजा. बरोबर आहे का नाही महाराज? आणि लोक म्हणजे तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. म्हणलं माझ्या पायाने मी 8 दिवस झालं घरी गेलो नाही, तुझ्या घरी येऊन काय करू? काय करावं महाराज? काही ना लोकांची श्रद्धा आहे नाही तर महाराज घरचे नीट बोलत नाही. तो काय सांगा? बरोबर आहे का नाही महाराज? हो लय अवघड आहे महाराज. 8 महिने आम्हाला कोणी विचारित होतं? कुणी इथल्या बसलेली फोन केला होता म्हणा काही अडचण आहे का असं सांगा. कोण होय सरपंच? बरोबर आहे का? काही चुकलं का आमचं? बरोबर आहे का नाही? काय महाराज? हो मी दारात बसलो महाराज. माझी शब्द लबड बोलत नाही. यांच्या गावाले आबांचे बसले तिथं लबड बोलत नाही. माझी शब्द खरं बोलायला लागलो. मी असा दारात बसलो होतो. कुत्रा आलं बायको घर जाडून काढत होती. बायकोनं कुत्र्याकडे बघून मला शिया दिल्या. मला म्हणजे हाड मी येईल या 8 दिवस झाले इथंच मरायला कुठं जायना कुठं घ्या व्हायना. कीर्तनच नाही ना 8 महिने कुठं जावं सांगा. मग एवढं बिघडलेलं नाही. मी मायावर घेऊन तुमचं सांगायचं लक्षात ठेवा. दुसऱ्या तर मला कशा बदलले होत्या
दुसऱ्याच्या मला लय मध्ये आणि बायाचं लय अवघड आहे महाराज. आम्ही परवा दिवशी दारूमध्ये स्वप्न कलेक्शन तिथं साडी घ्यायला गेलो आणि साडी घेतल्या महाराज ते दुकानदार म्हणला किती झाले, ते म्हणला 3300 रुपये झाले. मी म्हणलं किती झाले, 3300 रुपये. आता मी द्यायला लागलो, आमच्या बायकोन गप्पा सांगू नाही. आमची बायको म्हणते मामा हिशोबाने लागायचा. 6 वर्ष झालं याच दुकानात येते मी. दुकानदार म्हणला लबाड बोलू नका, दुकानच 8 दिवस झाले टाकले. काय करावं भाऊ सांगा बरोबर. सगळ्याचं सारखं तुम्ही फक्त सांगत नाही तर मी आपलं हिसकाय लागलो एवढंच. लक्षात चेक करावं लागतं काय. एक जण आमच्या कोरोना टेस्ट करायला गेल्याच्या खोकला द्यायला लागला. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर साहेबांनी विचारलं टेस्ट करावं लागेल, ते किती रुपये लागते. मला 4000 रुपये. नको म्हणलं एवढी महागायची. आलं माघारी. त्याच्या अंगावर खोकलं माघारी आलं, त्याच्या अंगावर शिकलं खोकलं माघारी आलं. माझ्याकडे आलं, मिळालं केली का टेस्ट. ते मला टेस्ट केली नाही पण 2 तासांनी रिपोर्ट येणार आहे आपला. मिळालं असं कसं काय. ते मला डॉक्टरच्याच अंगावर शिकलोय म्हटलं. आता ते चेक करीन ते पॉझिटिव्ह तर मी पॉझिटिव्ह. त्यांच्या नजरेची ताकद आहे, त्यांची कृपा झाल्या बरोबर महाराज. कृपा कटाक्षणे हाळिले आपले पदी बैसविले, ही त्यांची ताकद आहे म्हणून ते कृपावंत. आणि मला वाटतं ते जे इथं आले ते कशासाठी, त्यांचं जे इथं येणं कुणाचं संतांचं ते कशासाठी. अवतार तुम्हा धराया कारण, संत अवतार धराया कारण. फक्त एक कारण सांगितले कोणतं, उद्धराया जन जडजीव. जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच येतात इथं, बाकी त्यांना स्वतःसाठी काही करायचं नाही. अहो तुम्हाला एक वाक्य जाता जाता सांगतो. एखाद्या वेळेला तुम्ही डॉक्टर बनणं सोपं आहे, इंजिनियर बना, डॉक्टर बना, वकील बना, शिक्षक बना. पण माझं वाक्य लिहून ठेवा, तुम्ही साधू होण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. कारण साधू झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणावं लागतंय बरे झाले देवा. गावातल्या लोकांनी गाढवावरून निंद काढली तरी बरं झालं म्हणावं लागतंय. माय मेली तरी माता मेली न कळताना हरली संसाराची चिन्ह असं म्हणावं लागतंय. साधू होणं कठीण आहे महाराज. हो लोकांनी काय लोकांमध्ये त्याला काय 2 ताटी पाठ झाली ये बरं पाठांना कळत खाली बसून म्हणायला काय लागत आहे महाराज. तुम्हाला अजून सांगतो मी सचिन महाराज आहेत, युवराज महाराज आहेत, माऊली खोटे महाराज आहे, श्रीराम महाराज आहेत, आमचे रामेश्वर महाराज, जगन्नाथ महाराज, हे सगळे आम्ही तरुण मंडळी महाराज. आम्हाला किती येतं हे तुम्ही बघू नका. महत्वाचं वाक्य सांगतो, आम्हाला किती येतं हे तुम्ही बघू नका. या वयात आम्ही धोतर घालतो, तोच मोठा परमार्थ आहे. लक्षात आलं. आज तुमच्या देतात तुमच्या वयात जिंका पॅन्टी घालायला काय करायला. परवा जिंतूर मध्ये मी जेवायला बसल्याच्या नंतर ती एक बाई वाढायला लागली आणि मी सहज म्हणलं त्या माणसाला, साहेब मुलगी फार मोठी झाली, लग्नाला आली. ते म्हणले मुलीची माय आहे ती. आता ते झगा घातल्यामुळे मला मिळत नाही, ते गाऊन घातल्याला मला काय माहिती महाराज. आता सांगा बरं मग अवघड आहे. अजून तरी खेड्यापाड्यात बरं, शहरात जातो मी गेल्या गेल्या बाईच्या त्यात महाराज आलात ना डोळ्यात काय दगड टाकायची दिसा नका. मी आलो ना महाराज मला सांगा तुम्ही पाणी वगैरे घेणार का. मी ओपळीला जाऊ का तळ्याला. पहिलं ओपळीच्या तळ्याला जाऊ का नाही. मग मला सांगा मला तुम्ही चहा वगैरे घेणार ना. मी घेणार. मग मला सांगा तुम्ही जेवण करणार ना. हो मग मला सांगा ना महाराज तुम्ही जेवणात काय काय घेणार. मी कडवा घेणार, मी गवत घेणार, मी वाडे घेणार, मी घास घेणार, मी पाचट घेणार, कमी जास्तीला मी सरमाट सुद्धा घेणार, काहीच पोट भरलं तर मी डोसक्या दगड घालून घेणार. आणि तेवढ्या त्या बाईचं पोर घालून मांडीवर बसलं. बरं बघ मी बसा ना तो तर गबस नाही. हा मी रड्यात असतोय. तुला काय करायचं रडू काही नको. काय करायचं तर म्हणजे निवड ठोका हाणला काना जाळून भूकंप संकट. ती बाई म्हणती बसला ना पिंक तुमच्या मांडीवर. मेला बसला वाढायला आली चप्पल घाल, वाढायला चप्पल घाल. मेल बाई तुमच्या पायात चप्पल आहे. ती म्हणली ती वाढायचीच आहे. मेल वाढायची हो वाढायचीच आहे. म्हणजे अशा किती चपला आहे घरामध्ये. ती म्हणजे महाराज वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, कीर्तनाची वेगळी, बाजाराची वेगळी. मेला हाणायची असली तर हाणाता. आम्ही तर तुला हाणतो तू तरी आम्हाला हाण. कशाला आलास आमच्याकडे. काय विनाकारण शुद्ध बोलत येतो महाराज. हे बघा मलाही शुद्ध बोलता येतं महाराज, पण विनाकारण चित्त नाही तिथं शुद्ध बोलून काही उपयोग का सांगावर. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणला, सर्वा घंटी राम.
येडे काय सर्वा घंटी राम आहे सर्वा घंटी लई नाद वारकाकडे गेलं येतो वारकाकडे कुणाच्या नादी लागाव ना ह्याच्या नादी लागाव वारकाला म्हणते इथून मागं तो किती वर्ष झालं दाड्या करतोस ते म्हणला 42 वर्ष झालं दाड्या करतोय इथून मागं तो कधी गाढवाची दाढी केलीस का आता नावी ना ते महाराज ते म्हणला पहिलाच टाईम नाही आली रेंज काय करावं मला सांगा आता अजून एक सांगून बघतो एक मूर्ख अजून एक सांगून कळलं तर कळलं बघू मूर्ख माणूस पिशवीत अंडे घेतले रस्त्याने चाललं अंडे घेऊन आणि समोर एक मूर्ख माणूस आलं आणि या मूर्खाने त्या मूर्खाला विचारलं ए माझ्या पिशवीमध्ये काय हे जर तो मला सांगितलं तर ह्याच्यातले अंडे तुला देणार मी काय का अजून माझ्या पिशवीमध्ये काय हे जर तुम्हाला सांगितलं तर ह्याच्यातले अंडे आणि किती अंडे आहेत हे जर सांगितलं तर आटीच्या आटी तुला येणं नाही शेण नाही आणि हे अंडे कशाचे हे जर सांगितलं तर ती कोंबडी तुला तरी पुढचा माणूस म्हणला मला ऑप्शन दे आता काय डोंगलो ऑप्शन दे तुम्ही हसून घ्या मी चहा काय करावा सांगा लक्षात घ्या आता लक्षात घ्या इकडे आपला विषय चाललाय इथं येण्याचं कारण म्हणजे फक्त उद्धरायाजन जड जीवन आता पुढे ऐका जड जीवांचा उद्धार करणं हे काम कुणाचं आहे संतांचं देव बी अवताराला येतो आणि संत बी अवताराला येतात बरोबर आहे का देव बी अवताराला येतो संत बी अवताराला येतात पण ऐका देव अवताराला येतो ते फक्त 3 कामासाठी किती कामासाठी 3 देवाचे कामच 3 आहेत पहिलं काम धर्म रक्षावया अवतार घेशी किंवा यदा यदा ही तुमच्या लक्षात येईल श्लोक पाठे सगळ्याच्या पहिलं काम आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे धर्माची संस्थापना करण्याकरता भाऊ पहिलं काम आहे देवाचं अवताराला येतो एक दुसरं काम आहे भक्ता राखे मायापाशी आणि तिसरं काम आहे दुर्जनाशी संवादी देवाचे कामच संपले धर्माची स्थापना करणे एक दुर्जनाचा नायनाट करणे 2 आणि भक्ताचं रक्षण करणे काम झाले 3 पण देव 3 कामासाठी येतो पण संत हे 6 कामासाठी येतात ते कोणते काम ऐका देव किती कामाला 3 देव किती कामाला येतो 3 पहिलं काम धर्माचं संस्थापना दुसरं काम भक्ताचं रक्षण आणि तिसरं काम दुर्जनाचा नायनाट किंवा संवार 3 काम संपले देव येतो लवकर निघून जातो येतून पटकन 3 कामावरतून निघून जातो काम 3 देवाची पण संतांची काम 6 काम 6च आहे पण कठीण आहेत जर आपल्या भाषेत बोलू का माणसं एका कामानं जर माणसं नीट केलीत बरोबर आहे का नाही केलीत का नाही सांगा बरं हा एका कामानच माणसं नीट केलेत का नाही तुम्ही काय मी काय एका जवळचे आपण सगळेजण मला सांगा ही डोंगरामध्ये आमच्या झडीचे दिवस असतात झडीचे दिवस असावं जनावर बिलार असावं जरा जनावर आगाव असावं टेकायला जागा कुठे भेटत नाही बरोबर आहे का नाही कुठे बी ओलच आणि जनावर आगाव त्यात मला बसू देत नाही काहीच नाही आणि तानू संध्याकाळी दावणीला जनावर आणले आणि आणून बांधले आणि घरी आले की माणूस शेकत बसतो बरोबर आहे का नाही शिकू नीट करतात माणसं बरोबर आहे का नाही महाराज शिकून नीट बसते असे बसत येत महाराज आणि तेवढ्यात बायकोनं म्हणावं मी आज भाकरीच केल्या नाहीत मला धमकूत आलं या मग ती भाकरी करीन मग मी खाईन आणि याची वाट बघतेत का चुली जवळच झोपत येत बरोबर आहे का नाही एकच काम आहे ना नीट केलेत माणसं महाराज तर काम 6 आहेत समजायचे काम किती 6 इकडे लक्ष द्या कोणते काम आहेत इथं फक्त थोडा शास्त्राचा चष्मा लावला की लक्षात येते वाढा वया हे शास्त्रीय भाषेमध्ये याला क्रियापद असं म्हणतात काय हे क्रियापद आणि हे क्रियापद प्रत्येक शब्दाला लावलं की अर्थ कळतो बघा तुम्ही वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया धर्म वाढावया नाम वाढावया कुळाचा आचार याच्यापेक्षा काम संपली बरोबर आहे का नाही वाढावया सुख वाढावया भक्ती सुख भक्ती वाढावया भाव वाढावया धर्म वाढावया कुळाचा आचार आणि वाढावया नाम झाले 6 काम बरोबर लक्षात आलं फक्त इथं एवढंच आहे की वाढावया हा शब्द महत्वाचा संत कशासाठी येतात हे क्रियापद मुद्दाम लावलंय वाढावया सुख वाढवाया भक्ती वाढवाया भाव वाढवाया नाम वाढवाया कुळाचा आचार वाढवाया हे संत इथे येतात पण इथं असं थोडस चिंतन करण्यासारखं आहे की तुकाराम महाराजांनी मग हे नाम हे शब्दच पलीकडे का टाकला
असं घ्यायला पाहिजे होतं, वाढावया सुख भक्ती भाव धर्म नाम असं घ्यायला पाहिजे होतं. पण ते पलीकडे कमन टाकलं. मात्र्यात बी बसत होतं, फिट बसत होतं. इथं मात्र्याचा विषय नाही महाराज, इथं महत्वाचा मुद्दा आहे. इथं यांनी सांगितलंय सुख भक्ती भाव धर्म नाम, बरोबर आहे का नाही महाराज? हे वाढावया, हे वाढवायचे, हे वाढवायचे. पण कसं असते, कुठल्या बी गोष्टीला पावर लागत असते, बरोबर आहे का नाही? काय लागत असते, काय लागत असते? पावर लागत असते, पावर. आता हे एवढ्या मशनी चालवायच्या, ह्याला काय लागते? पावर. कीर्तन करायचं, ह्याला काय लागते? कथेची सामुग्री देवसानावर. हे गायन करायचं, ह्याला काय लागते? पावर. काय काय म्हणते? उगार देते, उगार दे नाही पाहिजे. बाई म्हणते महाराज काय त्या म्हणत चल ना कीर्तनला. अजून महाराज उगवायचा आहे, महाराज उगवत असतो. एक जण मला चमकालाय, चमकालाय भाऊच्या इथं चमकालाय, महाराज चमकत असतो. दुसरा मला चल आता चमकालाय, नाही नाही अजून ती इवळायची त्याला का म्हणत म्हणून इथं आणलेत का? काय काय बोलत येत लोक. बरं जातानी गप जात नाहीत ना, जोरात होता. कसा होता म्हणजे? जोरात होता, जोरात होता. काय बोलावं, कसं बोलावं, काय आपल्याकडे वेगळ्याच पद्धत. खेड्यात वेगळं, शहरात वेगळं. खेड्यापाड्यात 9 ते 11चं कीर्तन, 11:30ला आमच्याकडे येणार. महाराज नमस्कार, चला आमच्या घरी चहा घ्या. हे शहरातला नमस्कार, चला आमच्या घरी चहा घ्या. आम्ही चहा घ्या जावा आणि त्यानं बायकोला हाक मारावा. असा दरवाज वाजवायचा, हाक मारायची. ए स्मिता, अगं स्मिता, ए स्मिता, अगं उठतेस का गं? म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. ए स्मिता. मग ते जनावर हळूच उठणार. ते सुद्धा बऱ्याच जनावरांना कळालं नाही तर मी काय करणार. ते जनावर हळूच उठणार. केस मागे सोडलेले भवायचे, कमून का पितेत भवायचे, ह्याला का मोहळ बसत काय? भवायचे केस कापलेले, अंगावर विण्याची खोड घातलेली. विण्याची खोड ह्या महाराज लोकांना लक्षात येईल. विण्याची खोड आणि तिची बोलण्याची सिस्टीम. ईश्वर कशाला उठून असते? वंटी पाळायला वंटी. अगं महाराज आले, चहा कर. मी फार मालिका बघितली, मला फार कंटाळा आलाय. तू चहा कर, बाबांना दे, मला दे, मला फार कंटाळा आलाय प्लीज. शहरातलं आणि आपल्या खेड्यात 9 ते 11, 11:30ला आमच्याकडे येते. जय हरी, जय हरी. येता का दुधाला? रानात राहतात आम्ही, रानात. आम्ही दुधाला जाऊ आणि त्यानं बायकोला हाक मारावा. तिथंच कोंबड्या कोंडलेल्या, तिथं शेळ्या बांधलेल्या. पोरग दारू पिऊन आलेलं. पोरग एकच म्हणतो, कुठे माथार? माथार कुठे? त्याच्या गोसक्याचं दगड खातो, कुठे माथार? आणि तेवढ्यात महाराज आम्ही तिथं जाऊ आणि त्यानं बायकोला हाक मारावा. मशी हाणायला नाव घेऊन या तिकडून आमच्या गावाला कटाळली. अगं उठ ना, महाराज आलाय, आलाय एवढं महाराज आलाय, उठ. हळूच पांघरून मागे सरकी बोलते, काय लावलंय? वाईट 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 वाईट. माणसाला साखर झोप लागायच्या टायमानं टवाय टवाय करी जावा. अगं महाराज आलाय, जाय म्हणा चुलीत. मेलं मी निघाल, मेलं मी निघाल, चुलीत झालं मी निघाल हवा. म्हणून या मधला मार्ग काढलाय. बायकोला उठू नको, तू चहा करू नको, सुट्टे 10 रुपये दे, मी वाटाने पेतो. काय करावं महाराज सांगा. इकडे लक्ष द्या, महत्वाची 5 मिनिटं लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. हे इकडे बघ, कशात कोणत्याही गोष्टीला काय लागते? पावर. इथं होतो आपण काय, कोणत्याही गोष्टीला काय लागते? पावर लागते. आता हे एवढ्या मशनी चालवायचं, बरोबर आहे? काय लागत ह्याला? हा, पावर लागते ना, बरोबर? वावर नाही, पावर. वावर म्हणले त्यांच्या डोक्यात तिसरं वावर आहे तर पावर आहे. पावर पावर वावर नाही, बरोबर आहे? पावर लागत. आता हे आमच्या बघा सुरेश आबा बसलेत, बसले, यांची माईक सिस्टीम आहे आमच्या गावची. काय लागत आहे आबा मशनी चालवायला? पावर लागत ना. बर, आता इथं तुम्ही बोलत बोलत चला, म्हणजे तुमच्या फिट लक्षात बसून जाईल. मला सांगा, ह्या माईक मध्ये आवाज आला, बरोबर आहे का नाही? याच्यात कुठून सप्लाय घेतलाय? ह्या वायर मधून. हे वायरच्या पिना कुठं खावलेल्या आहेत? मशीन त्यांचीच आहे, पण मूळ बोर्डात. मूळ कुठं पिना खावलेल्या आहेत? बोर्डात खावले आहेत. अहो ही सगळे माईक एका मशनीला, आणि त्याचं ह्या सगळ्या मशनरीचं एकच हे असते पिन, आणि ती कुठं खावं लागते? बोर्डात. बोर्डात पिन खवली की इकडे सप्लाय चालू होते.
बरोबर आहे का? बरोबर आहे का? आणि लाईट गेली की मग ती जनरेटर एक बटन टाकलं की सगळे चालू होते का नाही? का वेगवेगळं बटन ह्याच बटन येते पण एकच आहे बरोबर. तिथून बटन टाकलं की माईक चालू म्हणजे पावर लागत. लक्षात बघा कसं काय वाढला आवाज. मग पावर आहे पावर लागत महाराज पावर. मग मला सांगा आता आपल्याला 5 कामं वाढवायचे संतांना: सुख, भक्ती, भाव, धर्म, नाम. आणि हे 5च्या 5 वाढविण्यासाठी ही सप्लाय कुठून घेतलाय दादा? याचा सप्लाय घेतलाय कुळाच्या आचरण रूपी बोर्डामध्ये याच्या पिना खावल्या. लक्षात आलं का बोलणं माझं? कुळाच्या आचरण रूपी बोर्डात त्याच्या पिना खावलेल्या आहेत महाराज. आणि नाम नावाचं वायर आहे. वायर कोणतं आहे? नाम नावाचं वायर. आणि याची पिन कुठं खवली? कोणत्या बोर्डात? कुळाच्या आचरण रूपी बोर्डात याची पिन खवलेली. पण इकडं किती बी आपण बोंबलायला विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणतच नाही, सप्लायच पोहोचत नाही. आता हे 2 जण बरोबर आहे का नाही? हे तुमच्या दोघांचे नाव काय आहेत? जालिंदर आणि मच्छिंदर. तिला अंगलं टाकता एकदम बसव. जालिंदर आणि शिवाजी बरोबर आहे का नाही? मग ती एकमेकाला म्हणतात इकडे आहे चालू कसं व्हायला माईक? जालिंदर भाऊ माईक कसं चालू आहे ना? ते म्हणताय इकडे बघा बरं तिथं ते बटन व्यवस्थित आहे. मग ते जालिंदर भाऊ म्हणते शिवाजी असं करतो ते बोर्ड बघ बरं बोर्डातली पिन दाब बरं. आणि ती बघा गेला शिवाजीराव आणि ते म्हणला जालिंदर भाऊ काय सांगा बोर्डच बिघडलेला. कसं चिंतन येईल, कसं तोंडाला नाव येऊन बोर्ड बिघडून गेलाय ना. नाम दोन्ही वायर एकत्रित येऊन असं चिटकायला लागलंय. त्याच्यामुळे हे गोंधळ व्हायला लागलाय. नाम नवदे ज्याची इकडे किती भजन करा पण ती सप्लाय पोहोचा नाही ना. कारण फेस टू फेस झालेलं आहे. तो लेख 2 बापाचा प्रमाण आहे त्याला. बरोबर आहे का नाही महाराज? 2 बापाचा आहे म्हणले महाराज. नावाची चिंत विठ्ठल विठ्ठल म्हणा तरी बी विठ्ठल विठ्ठल म्हणिनात म्हणले. तो लेख 2 फेस टू फेस व्हायला ना. बोर्ड बिघडलाय ना. काय बिघडलाय? काय बिघड बोला कडे तुमच्या पाया पडतो. बापाचा म्हणले बरोबर आहे का नाही महाराज? पण इकडे लक्ष द्या. आता इथपर्यंत कळाल तुम्हाला. याच्या पुढे विनोद सोडून द्या. याच्या पुढे महाराज याच्या पुढे सांगतो. आता ह्या माईक मध्ये सप्लाय पोहोचलाय बोर्डामधून. कुठून? बोर्डातून. पण बोर्डात लाईट काय तयार झाली का? बोला बोर्डात लाईट आली कुठून? डीपीतून. कुठून आली? कुठून आली? डीपीतून आली का नाही? माणसं ते जालिंदर बाबा म्हणते शिवाजी ते हे बघ बरं बोर्ड बघ बरं. ते म्हणला जालिंदर बाबू बोर्ड व्यवस्थित आहे राव. नवाच बोर्ड आणलाय. फेस टू फेस नाही काहीच नाही. फेस टू फेस नाही काय नाही. आणि मग तरी बी कसा आवाज याय नाही? ते म्हणला आता हे बघ ही लाईट इथून कुठून आली? ह्या बोर्डामध्ये कुठून आणली लाईट? कुठून आणली? डीपीतून. जाय बरं बोर्ड बघ व्यवस्थित आहे. ते मला व्यवस्थित आहे. जाय बरं डीपी बघ बरं. गेला शिवाजीराव डीपी बघायला की डीपी बघून हात कपाळा मारून त्याला म्हणला काय सांगावं जालिंदर भाऊ अरे डीपीतून फ्यूजच उडाले ना. डीपीच बिघडली ना. काय माया गेली होती भूतामाशी. पण डीपी बिघडली कसं बाई सांगा. कसं नाव येईल तोंडाला? म्हणून महत्वाचं जर काय असेल तर मुलाचा आचरण रूपी बोर्ड महत्वाचं. आचरण
आचरण महत्वाचं आहे. आणि आचरण चांगलं असलं की देवाचं नाव आपोआपच तोंडाला येतं महाराज. म्हणून कुळाच्या आचरण रूपी बोर्डामधून नाम नावाचं केबल टाकलं आणि आचरण रूपी बोर्डातून लाईट घेतली आणि त्या लाईटीवर हे काम वाढविले. वाढावया सुख भक्ती भाव धर्म नाम कुळाचार नाम विठोबाचे. नाम असले महाराज, नाम एवढं खतरनाक आहे. पुरुषोत्तम महाराज असं म्हटले की एखाद्या वेळेला शास्त्रानं जरी फाईल बाजूला टाकली तरी नामचिंतन केल्याचा फायदा असा आहे. पण कसं आहे महाराज, आज जगात सगळ्या गोष्टी भेसळ निघाली का नाही? सगळ्यात चांगलं दूध कुणाचं? बोला गड्या, कुणाचं? गाईचंच, पण गावरान गाईचं. बरोबर आहे का? जर्सीचं नाही. बरोबर आहे का नाही? जर्सीचं का? गावरान गाईचं दूध सगळ्यात चांगलं. बरोबर आहे का नाही? गावरान गाईचं दूध चांगलं. ही जर्सी काय आहे त्याच्यातली? भेसळ. जर्सी काय निघाली? भेसळ. चांगलं धान्य ज्वारीचं, डॉक्टर काय सांगतात खायला? ज्वारी. पण हायब्रिड काय आहे? भेसळ. बरोबर आहे का नाही महाराज? दुधात भेसळ आहे, धान्यात भेसळ आहे, कशात बी भेसळ निघाली का नाही सांगा बरं? निघाली. पण जगात फक्त एकाच गोष्टीत भेसळ नाही महाराज. कोणत्या? हा, एका गोष्टीत भेसळ नाही, ती म्हणजे चंदनात अजून भेसळ नाही. हाय का? चंदनात भेसळ आहे का? नाही. हे चंदनासारखंच आहे असं काय आहे का? चंदनच आहे. सहज गुणी संपन्न. वा, चंदन तो चंदन. अहो, चंदन सर्वांगानं संपन्न आहे आणि सहज संपन्न आहे. म्हणून महाराज म्हणले ही संतांना उपमा देत असताना जगात कुठल्या बी गोष्टीला भेसळ निघाली, मग भेसळ युक्त जर असेल तर फक्त चंदन आहे. त्याच्यामुळे संत कसे आहेत? फक्त जगात चंदनामध्ये अजून भेसळ झालेली. मग संत कसे आहेत असं जर कोणी विचारलं तर महाराज म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. कैसे? चंदनाचे अंगी तैसे. काय गुण आहेत चंदनाचे? चंदनाचा गुण सांगतो तुकोबाराच्या भाषेत. महाराज म्हणतात, संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदनाच्या संगतीत बोरीचं जरी झाड गेलं, इथं महाराज असं आहे महाराज, माझ्या महाराज, बोरीचं म्हटलंय म्हणजे फक्त बोरीचाच असं नाही, बोरी सुद्धा व्यापल्या जातात. म्हणजे जगातलं कुठलं बी झाड त्यांच्या संगतीत गेलं की सुगंध देतं त्याला. हेकळी टाकळी चंदन. हेकळी टाकळी चंदन. हा, हेकळी टाकळी चंदनाची. बरोबर आहे का नाही? हेकळीचं जाऊ द्या, टाकळीचं जाऊ द्या, बोरीचं जाऊ द्या, कशाचं बी झाड जरी त्यांच्या संगतीत गेलं तरी त्याला काय करतं? चंदन आपल्यासारखं करतय. संत तसेच आहेत. आपणा सारखे करती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागे. चंदनाच्या संगतीत येड्या बाबळीचं, बोरीचं, हेकळी टाकळीचं जरी झाड गेलं तर आपल्यासारखं चंदन करतं. तसं संतांच्या संगतीत मूर्ख जरी माणूस गेला तरी त्याला आपल्यासारखं करतात. म्हणून शब्द आहे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जन. कोणी जाऊ द्या, खट्टनट यावे, शुद्ध होली जाऊ दे, दौंडी पिटी व्हावे, म्हातारे जाऊ द्या, तरुण जाऊ द्या, कसले. आणि सगळ्यात जास्त संसाराची ओढ जर कुणाला असेल तर म्हातारे. हो, लय 11 वाजता उठणार. दरवाजा लावलाय का? लावलाय. पण दरवाजा काय नाही, दरवाजा पण 80 वर्षाचा म्हातारा माझ्याकडे आले. मला माळ घालावं वाटायला. मला आता का मग माळ घालायची? चावानाच गेलंय. फुटाने 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 चावाने गेले. दुसरं आलं माझ्याकडं, मला बी माळ घाला. मला तुला चावा नाही का? मला चावते पण पोरं आणतच नाही. फुटाने काय करावं मला सांगा, काय करावं सांगा मला. मला एका घरी नेलं तर महाराज म्हणजे काय सांगतो, मोठा माणूस दिसला महाराज, कपडे टाईट, कपडे पांढरे, टोपीकडे घातलेली. मला गेले मी राम राम घातला. म्हणलं राम राम. मला म्हणला हा. मेला राम राम. मेला राम राम. हो, आता जेवलो. म्हणलं ह्याचा डायनामा गेलेला आहे रे. आपल्याला काय करायचं? कीर्तन झालं. माझी मुक्कामाची व्यवस्था कुठे? म्हणजे त्या बाबाच्या इथं नको मी मंडपात झोपतो तिथे यावा. चला म्हणले, काही नाही, ते म्हातारं झोपलं. आणि त्याच्या बाजा शेजारी मै बास टाकली आणि त्याला 1:30 वाजता जाग आली. मला फुल रेंज झोपीला.
आणि त्याला जाग आली आलंय माझ्याकडं माया पिढ्या कुठं मला माहिती माया जरा अरे कोण आहे कोण आहे नाही असू दे कोणी पण ना तुला काय करायचे महाराज आहेत का मेला नाही पोतराज आहे महाराज महाराज मेनलं काय गाव कोणतं मेनलं सुनी मोहा लांब आहे मला उद्या जवळ आणतो माझ्या बापाचं इथं मानतो आम्हाला लांब आहे महाराज मेनलं काय इथं कशाला आलात मला पराठे उपटायला आता काम सुद्धा गेले म्हणजे पराठे उपटून देतो आम्हाला कीर्तन आहे माझं महाराज मेनलं काय इथं कसं आलात म्हणलं रांगत असा गाड्या कोणत्या माय महाराज मला सांगा महाराज तुम्ही राहतात कुठं मला धारूरला तुम्हाला घर असेल मला बेवर सावला होय महिन्याचा काय सांगा मला मोठा घर आहे मला लेकर वाळ खुशाल आहेत मला मस्त आहेत सगळे मला सांगा तुमचं लग्न वगैरे आता लग्न झालं नाही लेकर बाळ इकडे आणले रातच पळून जावं होतं मला रातच पण माझं नारळ पाकिट पाहिलं काय करावं सांगा तरी सकाळी जायच्या टायमाला आलंच माझ्याकडं पुढल्या वर्षी मी माझ्याच घरी या म्हणलं मेलाच तरी नाही तुम्ही आता मेलाच काय करावं सांगा बरं काही घेणे एवढं एक टक्कल पडलेलं सगळं 2-4 दिवस आणि गेले वारकाकडे वारीक म्हणला मुजू का कापू म्हातारा काय मला माहिती का रंगीव काय तरातराचे माणसं निघाले लई माणसं तरातराचे निघाले काय सांगावं महाराज लई यावं आम्हाला रोज अनुभव फिरावं लागतं महाराज ह्या गावात त्या गावाला लई तरातर आम्ही नांदेडच्या खाली गेलो महाराज गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याकडे आले महाराज बरं झालं तुम्ही वेळेत आलिया मी खाली बघायला चुकून घरची साडी काढली आणि मग ते आमचे दराडे महाराज माझ्या सगळं असते 10-12 वर्षात ते म्हणले नाही इकडली भाषा अशी काळजी करू नका लई बदल महाराज मी कीर्तन केलं आपल्याकडे काय म्हणतो मस्त झालं कीर्तन मी कीर्तन झालं एक मध्येच उठलं पोरग लय बारी बोला गबरू काय सांगा मला गबरू हा इकडली भाषाच अशी आपल्याकडे बायकोला मंडळी म्हणते बरोबर आहे का नाही बायको म्हणते लक्ष्मी म्हणते सातारा भागाचा खटलं म्हणते आमचं खटलं म्हणते म्हणजे भागाभागात पद्धतीत पण चंदन सगळीकडे चंदनच आहे त्याला दुसरं नाव नाही चंदन कसं आहे महाराज म्हणतात तसे संत आहे तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जीवन जगजीव भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये सालाबादाप्रमाणे 60 वर्षापासून हा सप्ताह संपन्न होतोय माझा योग चांगला की 2री-3री कीर्तन सेवा 2 कीर्तन सेवा माझ्या इथं झाल्या त्याचं श्रेय फक्त आमचे पुरुषोत्तम महाराज आणि त्यांचं माझ्यावर आज नितांत असणारं प्रेम आणि लेकरासारखं ते प्रेम करतात आणि सोमनाथ भाऊचंही त्यांच्या मयूर जेवढं प्रेम तेवढंच आमच्यावर प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून आमची त्याचा योग आहे आपण ग्रामस्थ मंडळी सगळेजण या ठिकाणी मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं हा उत्सव संपन्न करतात आणि महाराष्ट्रातील सगळे त्यातले त्यात आपल्या सप्त्याचं वैशिष्ट्य एक आहे की आपल्या सप्त्याला कलाकार सगळे परिसरातले असतील ते वैशिष्ट्य बरोबर आहे का नाही सगळे परिसरातले कलाकार आणि रोज वेगवेगळ्या संधी बरोबर आहे आज सचिन महाराज विराज महाराज दोघं इथे ही दोन्ही पखवाजी इकडून बसलेले आहेत बरोबर आहे रामेश्वर महाराज बिन जगन्नाथ महाराज बी इकडून आमचे माऊली महाराज खोटे म्हणजे गाजलेलेच ना सगळे बरोबर आहे का नाही महाराज ही सगळी गाजलेली माणसं महाराज कसं असते कलेला स्वभावाची बोलणे महत्वाची बरोबर आहे का नाही महाराज कला महत्वाची पण कलेबरोबर कलेला काय महत्वाचे स्वभाव महत्वाचा बरोबर आहे का नाही आपल्याकडे भरत महाराज पठाडे महाराष्ट्रात गाजलेली मूर्ती त्यांच्यापेक्षा कदाचित वाजवणार चांगला असेल पण स्वभावाची ओढ आहे स्वभाव गोड असला की मग जुळून येते सगळं काशीराम महाराज आपल्या माणसाचे स्वभावच नीट नाहीत महाराज आपण म्हणलं ना ते लई पोरग मस्त वाजत युवराज त्याला ताल नाही आपण म्हणाव काय होईल महाराजांनी चाल मिळली त्याला सूर कळत नाही आपण म्हणाव काय साठे महाराजांनी मस्त कीर्तन केलं त्याला विषय कळत नाही तुला काय कळतंय सांगा आम्ही सगळे उपळीच्या तळ्यात उड्या काय सांगा बरं कुणाला बी नावच ठेवा कुणाला बी नावच कवा तरी चांगलं म्हणलं पाहिजे कुणाला बरोबर आहे का नाही महाराज माऊली तुम्ही ज्येष्ठ आहेत आमच्यात सांगा बरोबर आहे का चुकलं तर आमच्या थुतरीत खाणार काय चुकलं
चाललंय का आता हे आमचे विष्णू महाराज सांगितले म्हणजे मला 50 रुपये कीर्तनाचे द्यायचे, त्यांना 100 रुपये चालीचे द्यायचे, तेव्हापासूनचे आम्ही सोबत आहे. बरोबर आहे का नाही? पण कुणाला तरी चांगलं म्हणावा, कधीतरी चांगलं म्हणायचंच ना. आपल्या माणसाच्या डोक्यात ठीक आहे. आता मी पुढे ना वा काय कीर्तन, नंबर 1 कीर्तन, आणि मी जरा पुढे गेलं नालाय काय काय करावा सांगा. पण अजून एक आहे का, सगळे महाराज मंडळी तिथं तोंडावर काय नाव ठेवायचे तेव्हा आपण मागं कुणाला वाईट म्हणी जाऊ नका, हे लक्षात ठेवा. मागं कधीच कुणाला वाईट म्हणायचं नाही महाराज. बरं अजून एक आहे, एवढं मोठं ह्या कोरोनानं आपल्याला शिकविले का नाही दादा सांगा बरं. विष्णू गणेश आपले गोविंद महाराज शिकविले का नाही सांगा बरं महाराज. शिकविले का नाही महाराज? गणेश महाराज, बाबासाहेब महाराज शिकविले ना महाराज. हा अहो एवढं बेकार 5 इकडे 10-5 रुपये आपलं 10-5 मिनिटं इकडे तिकडे जमून मला सांगा, विनोद सोडून द्या. मला सांगा एवढं बेकार झालंय मरण, एवढं मरण बी बेकार झालंय. एवढे जर चेक केले तर याच्यातले निमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह का नाही? उगता भाऊ आहे म्हणून चाललंय. कायची परवानगी सक्ती करायला सांगा बरं. कायची परवानगी सांगा बरं मला. परवानगी आहे होय? आता एक जणांना जर काळी केली जाऊ तर चट आपल्याला आधी जेलमध्ये मला टाकतील. कायदा कसा आहे तुला कळत नाही का? महाराज आहेस तू, बरोबर आहे का? हे लोक कुणामुळे आले? 60 महाराज टाका मध्ये. आयोजक कोण आहे? पुरुषोत्तम महाराज मध्ये. आमची दखल बी कोणी घेत नाही. काय करायचं सांगा, बरोबर आहे का? असेल पण भावनावादी संप्रदाय म्हणून चालायला लागले, बरोबर आहे का नाही महाराज? मला सांग एवढं बेकार मरण झालंय. विनोदाचा भाग सोडून द्या महाराज, मला 5 मिनिटात थांबतो मी. अहो फुकून द्यायला सुद्धा घरी आणत नाही, तेवढं मरण वाईट झालं, बरोबर आहे का? लाईटीवर फुकायला महाराज, लाईटीवर. अहो एक महाराज लोक 2-4 मेले महाराज, बरोबर आहे का नाही? ते निर्गुण बावुंडे गावकर एवढा मोठा माणूस लाईटीवर फुकला. आमदार शास्त्री नामदेव शास्त्रीचा फोन गेला पण नाही आणलं. आता परवा पायतळवाडीचे महाराज गेले, बरोबर आहे का नाही? लाईट आत्माराम महाराज गेले का नाही महाराज? ही माणसं गेले ना महाराज, चांगली चांगली माणसं गेले ना. त्यांच्या मागे एवढा मोठा समाज, पण असे फुकून द्यायला सुद्धा घरी आणले. लक्षात आलं? म्हणजे एक वाक्य लक्षात घ्या, बघून देत नव्हते. हो ना, बरोबर आहे, बघू तर देत एक. आणि बघा महाराज एवढे 5 मिनिटं शिकून जातो तुम्हाला. मला सांगा आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ द्या, आपलं कोण आहे मग कळतं. म्हणजे नाही बाईक सुद्धा आपल्या जवळ उभा राहत नाही राहते. कोरोना आपल्याला चिल्लर वाटतोय, पण ज्याला झालाय त्याला विचारा. एक काळ होता महाराज, माणसं एखाद्याचा पॉझिटिव्ह म्हणून जर कळालं ना, अँब्युलन्स दारात उभा राहिली, माणसं घराकडे सुद्धा बघत नव्हती. एवढी परिस्थिती होती का नाही? चांगली चांगली माणसं शाळा कोंडून खुलते का नाही सांगा. विनोद वाटतोय महाराज, पण एक बघा कधी आपल्याला मरण येईल सांगता येणार नाही. सगळ्याशी प्रेमानं वागा, आनंदानं वागा, बस. काही नाही महाराज, काही नाही. सगळं राग द्वेष मत्सर सगळं सोडून द्यायचं. तुमचं जर कोणासोबत भांडण असेल तर मी तुमच्या पाया पडतो, कीर्तन झालं की घरी जा, त्याच्या मिठी मारा गाळ्यात त्याच्या. ते म्हणणार आपलं भांडण आहे, गोळी घे म्हणायचं, खाय तोंड गोड कर, जाऊ दे तिकडे म्हणायचं. आजपासून सोडून दे. आपले सोनेमायाचेच महाराज होते, त्यांनी सांगितलंय ना किती दिवस जगायचं. आजपासून आपलं भांडण मिटलं. तुम्हाला अजून एकच वाक्य सांगून थांबतो मी महाराज, एकच वाक्य सांगतो. माझ्या डोळ्यात पाणी आलं, मग तुम्हाला जाता जाता एक वाक्य सांगून जातो, महत्वाचं वाक्य सांगतो. लोक म्हणते सुखाला दुःखाला गेलं पाहिजे. माझी विनंती महाराज, तुम्ही सुखाला दुःखाला जाऊच नका. मातीला जातील, आयुष्यभर त्याला नीट बोलत नाही, पुन्हा त्याच्या मातीला जातील. मी तुमच्या पाया पडतो गोष्ट महाराज, सगळ्याच्या साक्षीनं. हो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाच्याच मातीला जाऊ नका. पण तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला चांगलं बोला, मातीला जायची गरज नाही. आहे तोपर्यंत चांगलं बोला ना महाराज, जिवंत आहे तोपर्यंत चांगलं बोला. द्वेष राग, आणि कसं असतं महाराज, ज्याची त्याची तालीम स्वतंत्र आहे. मगाच आपला विषय झाला का नाही बोलताना, कुणाची तालीम आपल्या देश पंडित महाराजांना विषय निघाला, बरोबर आहे का नाही? की वेदांतिक कीर्तन, बरोबर आहे. त्यांची तालीम त्यांची तालीम आहे. रात्री श्रीशन त्यांची तालीम शिवचरित्राची, माझी तालीम विनोदाची चिंतनाची, बरोबर आहे का नाही? अक्रूर महाराजाची तालीम वेगळी आहे. ज्याची त्याची तालीम कशी आहे वेगळी ना. उगत आपल्या पांडुरंग महाराजाला बोलवायचं म्हणायचं तुम्ही विनोद करा, जमल का? जमल का महाराज सांगा बरं? आणि लोक हसते आकला आहो नकला करायला आकला लागायची. उगत कुणालाही जमतंय का महाराज सांगा? ज्याचा त्याचा एक वर्ग स्वतंत्र आहे. माझे श्रोते वेगळे, बरोबर आहे का नाही? लाडगुरुजी श्रोते वेगळेच आहेत, पांडुरंग महाराज श्रोते वेगळे, ज्याचे त्याचे श्रोते कसे वेगळेच आहेत. मग कुणाला कमी येत असेल, जास्त येत असेल, अधिक येत असेल, याच्यातून काही नाही महाराज. जसं ज्याचं कर्म असतं तसं असतं. सर्वांना धन्यवाद देतो. चांगलं जगा, चांगलं वागा, चांगलं बोला. भाऊच्या नेहमीच सावलीसारखे उभे असणारे आमचे
कुठे महाराज त्यांना धन्यवाद, तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देऊन माझ्या वाणीला या ठिकाणी विराम. काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी आपल्या सगळ्याच्या पाया पडतो. मी तुमचं लेकरू, आमचे ग्रामस्थ मंडळी, दादा आबा वगैरे सगळे आलेत, मला धन्यवाद. तुमच्या पाया पडतो. काही चुकलं असेल तर माझ्या पदरात टाका. जाता जाता वडुणीच्या पुढे नेऊन पडतो मी. मला तरी नेऊन काय करायचं, मला काय करायचे. काही चुकलं असेल तर हे बघा, अजून एकदा पाया पडतो. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. आता 5दा म्हणलं माफ करा. एवढ्या पाया पडून मी जर तुम्हाला नसलंच माफ करायचं तर मला काय करायचं. आम्हाला फकीर आहेत ना, आम्हाला काय फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम चिंचवन वालो हम दुआ कर चले. आम्हाला काय करायचं, आम्हाला काय सगळ्याचे चरणी दंडवत, सेवेला विराम. ज्ञानेश्वर